की लोकांनी ओळखण्यासाठी जर तुम्ही ॲक्टिंग करत असाल तर नाही. हाच प्रॉब्लेम आहे. ॲक्टिंगमध्ये जे स्ट्रगल करण्यासाठी जेवढे काही येतात त्यांचा हाच सगळ्यात प्रॉब्लेम. आधी एक तो मग बुटका चाललाय म्हणून बघायचे आणि आता मग तो अंकुर वाढू चालला, असंच एवढंच फरक मला तरी वाटतं. ग्रॅज्युएशनपर्यंत खूप मला माणसाचा फोबिया होता, कारण असंच लोक चिडवायचे, त्यामुळे मी लोकांमध्ये मिसळायचो नाही, काय नाही काय नाही. समोरचा सांगतो तुझं काहीतरी हल्लंय का, नाही नाही काम नाही म्हणून थोडंसं टेन्शन येत नाही. अंकित तू एवढा डिप्रेशनमध्ये आहेस, एक तर तू आत्महत्या करायला पाहिजे होतीस किंवा कोणाचा तरी मर्डर. हिंदी असो किंवा मराठी असो, एक ॲक्टर हा हे कॅरेक्टर करू शकतं, हा डिरेक्टरला विश्वासच नाही. म्हणजे माझ्यासोबत घडलेला किस्सा आहे हा. खरं सांगायचं तर हवा युद्धामुळे माझ्या ह्या सगळ्या इच्छा गेल्यात. ॲक्टर आहेस, का तुला कॉमेडीज कॅरेक्टर मिळतात, मग वेगळं कॅरेक्टर का मिळतं? आत्ता सध्या हल्ली जे चाललंय की फॉलोअर्सनुसार कास्टिंग होते. हाच प्रॉब्लेम आहे. ॲक्टिंगमध्ये जे स्ट्रगल करण्यासाठी जेवढे काही येतात त्यांचा हाच सगळ्यात प्रॉब्लेम. ते ग्लॅमरसाठी येतात. मला एक आली होती रिलीजची कॉल आला होता. त्यांनी एवढे पैसे कमी सांगितलेत. मी त्यांना हे पण बोललो की मी एवढे घरी राहायचे स्वतःला देईन मी पैसे. त्यांनी जे पेमेंट सांगितलं ना, वायफायचा पण खर्च निघणार नाही माझा. इतकं हो, कमी? हो. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज आपल्यासोबत गप्पा मारायला माझे अत्यंत आवडते कलाकार आहेत. बरेच दिवस फोन करून आत्ता येतोय, उद्या येतोय, आत्ता करूया, उद्या करूया, असं सगळं मॅनेज करून आज अखेर ते तब्येत बरी नसतानाही आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. अंकुर वाढवे यांचं खूप स्वागत. कसे आहात सर? धन्यवाद. मजेत एकदम बढिया. काय चाललंय सध्या? कारण का व्हायरल आहे, मान्य आहे. पण सध्या काय सुरू आहे? सुरू सध्या तसं काही विशेष नाही. फक्त मी पी-एच-डी करतोय. सध्या त्यातच थोडा बिझी आहे आणि 1-2 प्रोजेक्ट चालू आहेत. काही प्रोजेक्ट केलेत ते अजून रिलीज नाही झाले, ते आता होतील. अगदीच. पण पीएचडी कशात करताय? थिएटरमध्येच, नाटकामध्येच. नाटकात? हां. पण कुठून आलं हे अचानक मध्येच नाही पीएचडी? काय झालं, हा जो पी-एच-डीचा विषय होता हा आत्ताचा नाही. हा लॉकडाऊनच्या पिरियडमधला ही गोष्ट आहे. कारण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये फक्त हवा युद्धाचं शूटिंग, बाकी काहीच नव्हतं. नाटक नाही, काहीच नाही, काहीच नाही. शूटिंग आमचं आठवड्यातून 1 दिवसच असायचं. सो 7 दिवस एकाच जागी बसून राहायचो. तेव्हा मी थोडा मानसिकरित्या हललो होतो. कारण माणसांना भेटायला नाही आणि आपण कसं माणसात मिसळणारे माणसं असल्यामुळे कसं थोडं आजूबाजूला माणसं पाहिजेत. तर त्या दरम्यान थोडं मानसिक संतुलन हललं होतं माझं. तर माझा एक मित्र आहे, सायकॉलॉजिस्ट आहे, माझा बॅचमेटच आहे. तर त्याने मला सांगितलं की स्वतःला एंगेज कर, काहीतरी कर. मास्टर तर झालंच होतं थिएटरमध्ये माझं. तर तो बोलला की नेटची एक्झाम देऊन टाक. तर 2022 मध्ये मग मी ती नेटची एक्झाम दिली. त्यात पास झालो आणि मग आता पास झालो, जी-आर-एफ मिळाली. जे-आर-एफ जे ज्युनियर रिसर्च फेलोशिप असते, ती मिळाली. मग माझे सीनियर्स म्हणत होते, "आता जे-आर-एफ मिळाली ती वाया नको घालू, फेलोशिप आहे, वाया नको घालू, ॲडमिशन कर." मग 2022 पासून कुठे व्हॅकन्सी आहे का? स्टुडंट हवा आहे का? मग पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतातल्या युनिव्हर्सिटीमध्ये शोधत होतो की पी-एच-डीसाठी आहे का, आहे का? शेवटी मुंबई विद्यापीठातच ॲडमिशन झालं. खूप छान. पण असं मी ऐकलंय की एका पॉइंट नंतर किंवा एका वयानंतर आपलं शिक्षणाकडे तितकीशी ओढ नाही राहत किंवा आपण शिकणं टाळतो किंवा अभ्यास करणं टाळतो. पण हे सगळं कसं एकटं? नाही, नाही. हे टाळतो म्हणण्यापेक्षा काय होतं ना, काय होतं काही काळानंतर जेव्हा आपलं वय वाढत जातं ना, तेव्हा जबाबदाऱ्या वाढत जातात. तर त्यामुळे ना, माणूस पैशाच्या मागे जास्त धावायला लागतो. अभ्यास हा मरेपर्यंतही माणूस करू शकतो. कारण मी मुंबई विद्यापीठातच शिकत असताना मी मास्टरला होतो तेव्हा 60-60, 70-70 वर्षांचे पुरुष पाली भाषा किंवा मग जर्मन भाषा अशा भाषा शिकण्यासाठी तिथे यायचे. तर त्याच्यामुळे मला तरी वाटत नाही की शिक्षणाला काय वय असतं वगैरे. खूप मस्त. पण आता सध्या तुमचं पी-एच-डी व्यतिरिक्त एंटरटेनमेंटमध्ये काय सुरू आहे? आता मराठीत सुरू आहे की इतर भाषांमध्ये सुरू आहे? नाही मराठीमध्ये सध्या तरी नाही आहे. हं. कारण तसा काही प्रोजेक्ट आलाच नाही मराठीत. एक फिल्म केली होती. ती अजून रिलीज व्हायची बाकी आहे. त्यात मी लीड केलं होतं. बाकी हिंदी आणि इतर भाषेमध्ये चाललंय. खूप मस्त. पण बघायला गेलं अंकुर सर, तर तुमचा प्रवास फार मोठा आहे आणि हां. स्ट्रगल फार मोठा आहे. पण आत्ता जर मी विचारलं, की आधीचा अंकुर आणि आत्ताचा अंकुर, काय फरक वाटतो, की जेव्हा इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलेलं तेव्हाचा अंकुर आणि आत्ताचा? नाही फरक मला फक्त एवढाच वाटतो, की आधी एक तो मग बुटका चाललाय म्हणून बघायचे आणि आता मग तो अंकुर वाढू चालला. असंच एवढाच फरक मला तरी वाटतंय. बाकी वेगळा काही फरक नाहीये. म्हणजे माझ्या स्वतःबद्दल तरी. मी आहे तसाच आहे. जसा होतो तसाच. अगदी. पण ना नेहमीच जेव्हा मी तुमचे इंटरव्ह्यू बघते किंवा तुम्ही अनेक मंचावर जेव्हा
याविषयी बोलता, तर तुम्ही सहज बोलून गेले, तो बुटका चाललाय. स्वतःबद्दल तुम्ही इतक्या सहजपणे हे विशेषण घेतलं, की तो बुटका चाललाय. पण हे ॲक्सेप्ट करायला किंवा हे लोकांनी आपल्याला सांगायला, इथे थोडा माणूस हलतो. थोडा म्हणण्यापेक्षा जास्त हलतो. तर हे धीर आणि बळ कुठून आलंय? हे बळ मला आलं खरं नाटकापासूनच. कारण मी ग्रॅज्युएशनपर्यंत खूप मला माणसाचा फोबिया होता. कारण असंच लोकं चिडवायचे त्यामुळे मी लोकांमध्ये मिसळायचो नाही, काय नाही, काय नाही. तेव्हा ग्रॅज्युएशनमध्ये जेव्हा नाटकाच्या ग्रुपमध्ये मी इन झालो, मला म्हणजे जबरदस्ती केल्या गेलं. असंही नाही की माझी इच्छा होती म्हणून जबरदस्ती केल्या गेलं. हं. तर त्या ग्रुपमध्ये ना मला ते खूप आपलेपणा आणि त्या नाटकाव्यतिरिक्त ते काही डिस्कशनच करत नाही की कोण काय आहे काय. त्याच्यामुळे मला तिकडे आवडायला लागलं. म्हणून मी नाटकाकडे वळलो आणि तिथूनच मग कॉन्फिडन्स आला की जाऊ दे कोण काय म्हणते सोडून दे. आपण आपलं काम करूयात. त्यामुळे एक्स्टेप्शन तिथूनच थोडंसं धीर आलाय. खूप भारी. पण तुमच्या सगळ्या करिअरमध्ये तुम्ही आधीही काम करत होताच. पण चला हवा येऊ द्याने एक वेगळी ओळख हो, तुम्हाला दिली. हो, हो. म्हणजे त्यामुळे अंकुर वाडवे हे नाव खऱ्या अर्थाने घराघरात पोचलं. आधी तुम्ही काम करतच होता. पण चला हवा येऊ द्याने एक मंच दिला आणि रातोरात एक स्टार म्हणजे म्हणतो की टर्निंग पॉइंट असतो काही काही कार्यक्रम आपल्या आयुष्यात. तुम्ही काय सांगाल चला हवा येऊ द्याबद्दल? नाही, हवा येऊ द्या खरंच माझ्यासाठी खूप टर्निंग पॉईंट आहे. कारण मी याच्या आधी हवा येऊ द्याच्या आधी बरेच काम केलेत. पण हवा येऊ द्यामधून जे नाव मिळालं की अंकुर वाढवे. आधी कसं होतं की आधीच्या कुठल्या सीरियलमध्ये काम करत असताना किंवा नाटकात काम करत अरे तो ते त्यातला ना, तो त्यातला. म्हणजे एखाद्या प्रोग्राममधलं नाव घेऊन त्याचं नाव घेतलं जातं. पण त्या हवा येऊ द्यानंतर एक अंकुर वाढवे हे एक ओळख मिळाली. कोणीही आता डायरेक्ट मला "अरे तुम्ही त्या कॉमेडी शोमध्ये होतात ना" असं नाही तुझ्या डायरेक्ट तुम्ही अंकुर वाढवे ना. तो एक खूप मोठा फायदा आहे हवा येऊ द्याचा. आणि हवा येऊ द्यामध्ये खूप कॅरेक्टर्स करायला मिळालेत. खूप एपिसोडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आणि खूप म्हणजे म्हणजे ते एक वर्कशॉपच होतं मला. खूप वर्ष चाललेलं. अगदीच. पण ते जेव्हा बंद झालं किंवा त्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये एक हलकीशी नाराजी होती, की पुन्हा या किंवा काही प्रेक्षक असेही म्हणत होते, की बरं झालं बंद झालं कारण का तोच-तोचपणा होता. तुम्हाला काय वाटतं, की कॉमेडीमध्ये तोच-तोचपणा येतो काही कालांतराने? हां, प्रत्येक गोष्टीमध्ये तोच तो पुन्हा येतो. पण मी मी स्वतः थिएटरचा स्टुडंट असल्यामुळं ना, मला तरी वाटतं की हवा येऊ द्यामध्ये हां, काही-काही ठिकाणी ठीकच आहे. कारण लिमिटेशन्स असतात. पण तसं पाहिलं तर तोच तोपणा खूप कमी होता. खूप कमी म्हणजे ॲक्टिंग स्टाईल वाईज तर असतोच नो डाऊट. पण स्क्रिप्ट वाईज तोच तोपणा खूप कमी होता. आणि आम्हाला असं वाटलं होतं म्हणजे जेव्हा शेवटचा एपिसोड होता, तेव्हा मला कळलं होतं की आज हा शेवटचा एपिसोड आहे. त्या दिवशी मला पण वाटलं की हां, चला काही दिवस तरी गॅप घेऊयात आपण. कारण खूप वर्ष तेच एक कॉमेडी शो करणं, कारण मला वाटतं 10 वर्ष कंटिन्यू चालला हो. आणि मी 7 का 8 वर्ष त्यामध्ये होतो. प्रॉब्लेम तो नाही की 8 दिवसातून एकच दिवस शूट होतं. पण व्हायचं काय, की हवा येऊ द्यामुळे आपण एक कमिटेड आहोत हवा येऊ द्याला. तर त्यामुळे बरेच प्रोजेक्ट सोडावे लागले. तर असं वाटलं होतं की चला एक 5-6 महिन्याचा गॅप मिळत असेल तर आपण होऊयात. पण हा गॅप खूपच मोठा वाढत गेला. पण कलाकार म्हणून काही थकायला होतं एकाच नाही, प्रोजेक्टमध्ये नाही, खूप नाही. वर्ष दिल्यानंतर? नाही उलट उलट मजा यायला लागते. कारण काय होतं ना, की आपण आपण आपल्या घरात थकतो का कधी? कारण काय आपल्याला ती सवय लागलेली असते सगळ्या लोकांची आणि ती एक मजा येते. कारण अ, आपण ऑब्झर्व्ह करतो, की सुट्ट्या असेल किंवा मग सण असतील, तर आपण आपल्याच लोकांसोबत का साजरा करतो? कारण तिथं मजा येते. सो जेवढा जास्त दिवस तो शो चालतो ना, तेवढं जास्त आपुलकी, मैत्री आणि ते एक युनिटी तयार होते, असं मला वाटतं. त्याच्यामुळे थकायला तर नाही होत, उलट मजा येते. सगळ्यात आवडता को-स्टार कोण होता त्या मंचावर? सगळेच, सगळेच, सगळेच. एखादा की ज्याच्यासोबत चांगलीच मैत्री झाली किंवा नाही मैत्री सगळ्यांसोबतच आहे. पण अ, एखादं असंच म्हटलं तर भारतदादा, सागरदादा आणि भाऊ कदम यांच्यासोबत करताना खूप मजा यायची. कारण काय प्रॅक्टिसमध्ये यांचं वेगळंच चालायचं आणि शूटला वेगळं चालायचं. हो. त्याच्यामुळे मजा खूप यायची. पण अनेक मोठमोठे कलाकार त्या मंचावर आले. अनेक बॉलिवूडचे कलाकार त्या मंचावर आले. कोणत्या एखाद्या बॉलिवूडच्या कलाकाराला भेटून असं वाटलं, की हां, या इंडस्ट्रीत आल्याचं सार्थ झालं नाही असं? माझी फॅन मूव्हमेंट ही होती, की मी बरेच कलाकार आलेत. पण मी सेल्फीसाठी किंवा फोटोसाठी कोणासाठीच गेलो नाही भेटायला. पण मी आमिर खानच्या व्हॅनिटीत गेलो होतो. मला मग त्यांच्यासोबत एक फोटो काढायचा. कारण शाहरुख खान नो डाऊट आपण फॅन आहोतच सगळे. पण त्यांची टीम आणि ते फोटो मिळणं शक्यच नव्हतं.
2 व्यक्ती असे होते की मी त्यांच्यासाठी फोटोसाठी मी थांबलो होतो. आमिर खान आणि सचिन तेंडुलकर. वाह! त्यांच्यासाठी थांबलो होतो आणि खूप मिळाले. मग आमिर खान तर खूप वेळपर्यंत बोलत होता माझ्यासोबत व्हॅनिटीमध्ये. खूप मस्त. पण खऱ्या अर्थाने चला हवा येऊ द्याने यश दिलंय. पण मला जर आज तुम्हाला विचारायचंय, की एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात जेव्हा यश येतं, त्याच्यानंतरची जबाबदारी किती मोठी असते किंवा ते सांभाळणं किती डिफिकल्ट असतं किंवा सोपं असतं? नाही, कठीणच असतं ते तसं. कारण कठीण पण असतं, म्हणजे ॲज अ ॲक्टरही कठीण असतं आणि करिअर वाईजही कठीण असतं. कारण तुम्ही एखादा शो केला, समजा कॉमेडी शो केला, तर तुमच्या कपाळावर कॉमेडी आर्टिस्ट म्हणूनचा एक शिक्का लागतो. हो. जेणेकरून बाहेर दुसरं काम करताना तुमचा हा ॲक्टर आहे आणि हे कॅरेक्टर करू शकतो, याचा विचारच केला जात नाही. तुम्हाला कॉमेडीसाठीच घेतलं जातं. पण कॉमेडी शो करताना तुम्हाला ती पण एक ठेवावं लागते, की नाही परफॉर्मन्स लूज पडता कामा नये किंवा मागचा परफॉर्मन्स आणि हा परफॉर्मन्स टॅली होता कामा नये. माझा ती एक जबाबदारी पेलणं खूप गरजेची असतं हं. आणि ती मला वाटतं खूप ताकद लागते आणि खूप हे होतं. अ, मगाशी तुम्ही ना एक मुद्दा मांडला पहिल्याच प्रश्नात माझ्या, की तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात हां. लॉकडाऊनमध्ये आणि त्याबद्दल तुम्ही व्यक्तही झालात हो, जेव्हा हो. समय रैनाने तो व्हिडिओ टाकला. हो, हो, त्यानंतर हो. तुम्ही व्यक्त झालात, की मी सुद्धा या फेजमधून गेलोय, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मला ती फेज जाणून घ्यायची, की नक्की काय झालेलं? काय झालेलं ना, फॅमिली सगळी गावी होती. हं. मी एकटा इकडे, रूममध्ये एकटा आणि शूटिंगच्या वेळेसही को-स्टार म्हणजे 2 व्यतिरिक्त कोणी तिसरा नसावा, अशी नियमच होता ना तो. हो, हो. शूट वेळेसही तसंच चालायचं. म्हणजे हं. शूटला पण 3 माणसाच्या वर माणसं नसायची. म्हणजे बोलायला मिळायचं नाही, भेटायला मिळायचं नाही आणि फोनवर किती माणूस व्यक्त होणार, किती बोलणार ना. घरी आल्यानंतर तर एकतर मुंबईच्या घरी दरवाजा उघडला की घर संपतात. गावाकडे कसं मोकळं वातावरण असतं एक. कारण पहिला लॉकडाऊन जेव्हा लागला तेव्हा मी गावी होतो. 3 महिने मी खूप एन्जॉय केला. मोठा दादा पण सुट्टी घेऊन आला होता, कारण आम्ही 10-15 वर्षापासून एकमेकांना भेटलो पण नव्हतो. म्हणजे फेस्टिव्हल्स किंवा काही हं. कौटुंबिक कार्यक्रम असतील तेव्हा भेटायचो. पण असे भेटलो नव्हतो. तर 3 महिने आम्ही खूप एन्जॉय केला. शूट चालू झालं, मी एकटा मुंबईला आलो. त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम यायला लागला, की कोणी भेटायला नाही, कोणी बोलायला नाही. टीव्ही किती पाहायचा, पुस्तक किती वाचायचे. कारण शेवटी भेटायला खूप गरजेचं असतं. त्यामुळे ना असं वाटायचं, की काय मजा नाही, काय आपण स्वतःला संपवून घेऊ, काय मजा नाही. नाहीतर मग गावी जाऊ ना, हे सगळं सोडून देऊ. त्या दरम्यान फक्त एक चांगलं होतं माझं, की मला ते कळलं लवकर, की मी डिप्रेशनमध्ये आहे. त्याचं कारण असं होतं, की मी एम-ए मराठी करत असताना जो सायकॉलॉजीचा स्टुडंट होता, एम-ए सायकॉलॉजी करत होता, तो माझा मित्रच होता. आणि जेव्हा नाट्यशास्त्रामध्ये एम-ए करत असताना आम्हाला सायकॉलॉजी शिकवल्या गेली होती, ओके. जो शफात सरांनी शिकवायचे. तर त्यामुळे तो अंदाज आला. मी लगेच माझ्या त्या सायकॉलॉजिस्टला फोन केला. "भाई," म्हटलं, "मला असं-असं होते, काहीतरी विचित्र भास व्हायला लागलेत," म्हटलं, की एक तर त्याने मला घरी जेवायला बोलवलं. मी त्याच्या घरी जेवायला गेलो आणि त्याने काही गोष्टी सांगितल्यात, की हे कर, ते कर. तर त्यावर तो बोलला, की "अंकित, तू एवढा डिप्रेशनमध्ये आहेस, एकतर तू आत्महत्या करायला पाहिजे होतीस किंवा कोणाचा तरी मर्डर. तू जिवंत कसा आहेस?" म्हटलं, "मला माहीत नाही काय ते, पण काय करू, याच्यातून बाहेर कसं निघू सांग," म्हटलं. तो बोलला, की "या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही गोळ्या, औषध नसतात. ह्याच्यातून तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच बाहेर पडावं लागतं." मग त्यासाठी त्याने काही गोष्टी सांगितल्यात, की मग स्वतःला एंगेज कर. मग नेटची एक्झाम दिली. मग नेटची एक्झाम दिली ते 3-4 महिने ना, हं. अभ्यास आणि एक्झाम 3-4 महिने. म्हटलं, "आता काय करू? संपलं हे, आता काय करू?" मग तो बोलला, "अजून शोध, काय तुझे इंटरेस्ट असतील, काय शिकायचं राहिलं असेल, अजून काहीतरी शोध." मग त्याच दरम्यान अ, मुंबई विद्यापीठाचे जे म्युझिक डिपार्टमेंटचे एच-ओ-डी आहेत, त्यांचं ना माझं असंच बोलणं, नॉर्मल बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं, "सर, मग असा-असा प्रॉब्लेममध्ये आहे." तर त्याने सांगितलं, की "डिप्लोमा सुरू झाला आहे म्युझिकमध्ये. मग तुला इंटरेस्ट असेल तर करून टाक. ऑनलाईनच एक क्लासेस आहेत. तू एंगेज राहशील दिवसभर." तर मी शास्त्रीय संगीतात डिप्लोमा केला त्याच दरम्यान 1 वर्षाचा. हं. पण नंतर मग हळू लॉकडाऊन आणि हे सगळं ओपन होत गेलं. मग त्यातून हळू बाहेर पडत गेलो. फक्त एवढंच आहे, की मेंदूला वेगळा विचार करायला वेळच द्यायचा नाही, एवढंच त्याचं समाधान आहे. बाकी काहीच नाही. जर मेंदूला तुम्ही त्याच्या भरवशावर सोडलं, तर मग तो तुम्हाला कुठेही हरवू शकतो. काहीही करायला भाग पाडू शकतो. तेवढ्या दरम्यान मला ही गोष्ट कळली. पण भीती नाही वाटली जर तो मित्र नसता तर? भीती वाटली, पण आता म्हणजे मला एवढं तर कळलंच होतं, की आपण डिप्रेशनमध्ये आहोत. हं. मित्राला का मी हे केलं, की मित्राला सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो. हो.
जर त्याने सांगितलं असतं की माझ्या अत्यारीत नाही, तू दुसऱ्या डॉक्टरकडे जा, तर ते पण केलं असतं मी. फक्त एवढंच आहे की आपण डिप्रेशनमध्ये आहोत किंवा आपली सायकोलॉजिकली कंडिशन ठीक नाही आहे, म्हणजे आपण पागल वेडे नाही आहोत. आपलं ते त्या वेळचं एक दुखणं असतं. तर त्यामुळे ना असं कधी जाणवलं की पटकन कन्सल्ट करून घ्यायचं. कन्सल्ट करण्यासाठी कधीही माणसाने त्याचं काय म्हणतात वाईट पण घेऊ नये किंवा मग लोक मला काय म्हणतील पागल म्हणतील, नाही. या कंडिशनमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला कन्सल्ट करावंच लागेल आणि खूप गरजेचं पण आहे. आणि आपल्या क्षेत्रात इंटरनेट क्षेत्रात तर खूप गरजेचं आहे. हो. कारण माणूस कधी डिप्रेशनमध्ये जातो ते स्वतःला पण कळत नाही. म्हणजे समोरचा सांगतो तुझं काहीतरी हल्लंय का, नाही नाही काम नाही ना म्हणून थोडंसं टेन्शन येत नाही. हे खूप गरजेचं आहे. थोडंसं जरी वाटलं ना कन्सल्ट करून घ्यायचं. मित्रासोबत करा, कोणाही सोबत करा, पण ते करा. खूप मस्त. आणि तुम्ही खरं छान सांगितलं की बोललं पाहिजे. बोललं पाहिजे, म्हणजे व्यक्त झालं पाहिजे. व्यक्त झाल्याशिवाय काहीच साध्य नाही होणार, नाही. कारण का समोरचा देव नसतो की त्याला सगळं कळतं आपल्या मनातलं. पण मला एक सांगा की आपल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती आहे की काम आहे, काम नाहीये, या दोनच फेज आहेत. हो. एक ते काम असतं असतं, किंवा नसतं, नसतं. मध्ये आपण नाही नसतोच. नाही मध्ये नसतंच. काम असतानाचा अंकुर आणि काम नसतानाचा अंकुर, काय फरक आहे? फरक फक्त एवढाच आहे की पार्ट्या खूप वाढल्यात. बाकी दुसरा फरक नाही की मित्रांना जसं काम असताना कारण द्यायचो की नाही रे उद्या शूट आहे, आज नको जाऊ दे. आता ते नाही. आता पार्ट्या खूप होतात, मित्र खूप भेटतात, खूप वेळ आम्ही रमतो. कधी फिरायला खूप फिरायला जातो. मी खूप फिरतो मी. म्हणजे कामामध्ये थोडा जरी गॅप मिळाला मला 1 दिवसाचा 2 दिवसाचा, निघालो फिरायला कुठेही. गोवा जा, कुठेही जा. मित्र एक असतो माझ्यासोबत, सुदेश जाधव, माझा बॅचमेट आहे आणि आम्ही 10-15 वर्षापासून रूममेट्स पण होतो. त्याला वेळ असेल, मला वेळ असेल, जायचं का? चला. मग जाताना मात्र हे नाही पाहत की कसा कम्फर्ट आहे, की फ्लाईटनं जायचं का? नाही. मग कसंही जायचं. जायचं म्हटल्यानंतर कसंही जायचं. पण खूप फिरतो मी आता. पण या सगळ्या ह्याच्यात आपल्या इथे अनसर्टन खूप आहे. म्हणजे काम आलं की पैसा हो, येतोच हो. येतो आपल्याकडे. काम नसेल तर 6-6 महिने, 6-6 वर्ष काम नसतं, 6-6 वर्ष पैसा नसतो. तर अशा वेळेला तुम्ही कसं मॅनेज करता? की अशा वेळेला जेव्हा काम नाहीये, पैसा नाहीये, तेव्हा तुम्ही मग काय विचार करता किंवा तुम्ही कुठे नाही, असता? पैशाचा विषय आहे तर आता सांगायचं असं तर आता ह्या 2 वर्षातच मी खूप काम कमी केलंय मराठीमध्ये. म्हणजे कमी म्हणजे शक्यतो नाहीच केलं कुठल्याला. फक्त एक नाटक केलं मध्ये. मी खूप चुजी काम करत आहे मराठीमध्ये, की काहीतरी चांगली स्टोरी असेल किंवा कॅरेक्टर काहीतरी चांगलं असेल तर करणार. हिंदीमध्ये मात्र मी चालू आहे माझं. तर ते आले नाही ती गोष्ट वेगळी, पण हिंदीमध्ये झालं. ते का करतोय मी? कारण मी फेलोशिप आहे मला. मला सेंट्रल गव्हर्नमेंटची फेलोशिप आहे. मला पैसे मिळत आहेत. माझा महिना त्यातून निघतो. ओके. सो त्यामुळे मी त्याच्या टेन्शनमध्ये नाही आहे, की आता कामच नाही आहे आणि पैसेच नाही. पैसे येत आहेत. फक्त एवढंच आहे, की मराठीमध्ये जसं आधी होतं, की नाही यार काम करायला पाहिजेत, नाही काम मिळायला पाहिजेत. तसं आता मी करत नाही. म्हणजे हावरेपणा करत नाही आता. कारण हावरेपणा केला ना, आता काय एक वय झालंय आणि लोक आता चांगल्या प्रकारे ओळखायला लागलेत. तर काहीही काम करण्यात अर्थ नाही काही. म्हणजे मी बऱ्याच मधल्या काळात 2-3 3-4 फिल्म आल्या होत्या. मी त्यांना खूप पैसे सांगितले म्हणजे ते स्वतःहूनच नाही म्हणतील. त्याचं कारण असं की त्यांनी खूप कॉमेडी स्क्रिप्ट ऐकवली मला. म्हणजे एकंदरीत असं की हिरो आहे, हिरोचे तुम्ही मित्र आहात. हिरोईन आहे, तिची एक मैत्रीण आहे. ते तुमच्यापेक्षा डबल हाईट नाही, इथंच कॉमेडी आहे. मग अशा कॉमेडीचं काय करू मी? मग त्यातही की मग हिरोच्या घरी हिरोईनच्या घरी जातो. मग त्याचे वडील त्याला नाही म्हणतात. मग तुम्ही येतात. मग तिथं कॉमेडी होते. मग ते मॅटर सॉल्व्ह होते. मग का करू मी? हां, पैसे द्या. मग मला खूप पैसे द्या पर डे असा मजबूत. मी करतो मग. कारण नाहीतरी आपला हा व्यवसायच आहे. तर काहीही केल्यापेक्षा मग पैसे देऊन मग काही करण्यात अर्थच नाही काही. अगदीच. अगदीच. पण तुम्हाला वाटतं मराठीमध्ये तुम्हाला फार कमी भूमिकेसाठी विचारलं गेलं किंवा कॉमेडी व्यतिरिक्त वेगळ्या भूमिकेसाठी तुमची दखल नाही घेतली गेली? नाही असं म्हणायला तसं हरकत नाही. पण काय आहे, की मराठीच नाही पूर्ण इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्येच तो प्रॉब्लेम आहे. कारण काय, की समोरच्या ॲक्टरला एका साच्यामध्येच बघितलं जातं. कुठेही मराठीच नाही, पूर्ण हिंदीमध्ये असो की कुठल्याही फक्त साऊथमध्ये थोडंसं वेगळं आहे. आत्ता सध्या लॉकडाऊनपासून वेगळं झालं आहे. तोपर्यंत तिथं तेच होतं. कारण ते एकाच चौकटीत बघितलं जातं आणि
हिंदी असो किंवा मराठी असो, एक ॲक्टर हा आहे, हा हे कॅरेक्टर करू शकतं, हा डिरेक्टरला विश्वासच नाही. म्हणजे माझ्यासोबत घडलेला किस्सा आहे हा. एक हिंदी वेब सिरीज करत होतो, म्हणजे त्याचं कास्टिंग चालू होतं. रायटर डिरेक्टर मराठीच. सगळ्यात पहिले त्यांनी माझं नाव लिहिलं कास्टिंगमध्ये की अंकुर वाडेल करायचं. नंतर त्याला नाही रे हा कॉमेडी ॲक्टर आहे, पुसून टाकलं. नंतर मग खूप ऑडिशन्स घेतल्या पूर्ण भारतातून ॲक्टरच्या वगैरे वगैरे. मग असंच आमचे कॉमन फ्रेंड भेटले. ते म्हणाले की अरे असं असं कॅरेक्टर आहे, मला हे असा कॅरेक्टर पाहिजे. तर तो बोला अंकुर आहे ना, अंकुरला विचार. नाही रे तो कॉमेडी ॲक्टर आहे ना. अरे नाही तो ट्रेंड ॲक्टर आहे, त्याने ट्रेनिंग घेतली ॲक्टिंगची. हवं तर तू ऑडिशन मागव ना, ऑडिशन मागव. वाटलं तर कर, नाही तर नको. मग ठीक आहे. मग त्यांनी मला फोन केला, ऑडिशन मागवलं. ऑडिशन त्यांना खूप आवडलं. मग फायनल झालं कास्टिंग. नंतर त्यांनी मला ही गोष्ट सांगितली, की जेव्हा सगळ्यात पहिलं तुझंच नाव निघालं होतं, पण तू कॉमेडी आर्टिस्ट असल्यामुळं थोडंसं हे झालं, की नाही कॉमेडी ॲक्टर आहे आणि ह्या कॅरेक्टरला खूप शेड्स आहेत आणि जवळ पॅरलल लीड कॅरेक्टर आहे हिंदीमधलं. सर हा अंकुर नाही करू शकणार. पण जेव्हा तुझं ऑडिशन पाहिलं, तेव्हा ठरलं, की हे कॅरेक्टर तूच करशील. झालं, केलं. का तर त्यांनी ते पाहिलं, बरं. ऑडिशन पाहिलं आणि त्यांनी विश्वास टाकला. तसं इतर ठिकाणी मला तरी वाटत नाही, की डायरेक्ट असा कॅरेक्टरसाठी हां, आता एक मी फिल्म केली, कदाचित दिवाळी किंवा दिवाळीनंतर रिलीज होईल. त्यात मात्र त्यांनी वेगळा विचार केला. डिरेक्टरनेही आणि प्रोड्युसरनेही. कारण रायटर डिरेक्टर तोच होता. नाही, रायटर होता, डिरेक्टर दुसरा होता. आणि प्रोड्युसरला जेव्हा कळलं, की यातला लीड ॲक्टर अंकुर वाडवे आहे आणि त्याच्यासाठीच ही स्टोरी लिहिल्या गेली. तर डिरेक्टरला पण विश्वास नाही, करू शकतो आपण, करू शकतो. पूर्ण शूट झालं आणि त्यानंतर डिरेक्टर आणि प्रोड्युसर पण म्हणाले, की "नाही यार, तू म्हणजे ॲक्टर आहेस, का तुला कॉमेडीज कॅरेक्टर मिळतात? मग वेगळं कॅरेक्टर का मिळत नाही?" म्हटलं, "हे माझा प्रॉब्लेम नाही आहे." जे विचार करतात, जे कास्टिंग करतात, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. सो कदाचित ती फिल्म आल्यानंतर कदाचित दृष्टिकोन बदलेल लोकांचा. अगदीच. पण अशी कोणती भूमिका आहे जी तुम्हाला साकारायची, म्हणजे एखादा असा कॅरेक्टर जे अजून आलेलं नाही? नाही, खरं सांगायचं तर हवा युद्धामुळे माझ्या ह्या सगळ्या इच्छा गेल्यात. कारण एवढे कॅरेक्टर्स केले, विलन केले, लेडीज कॅरेक्टर केलेत, वेगवेगळे कॅरेक्टर, खूप सारे कॅरेक्टर. त्याच्यामुळे आता हे कॅरेक्टर राहिलंय, असं नाहीच आहे. नाही, पण फुल फ्लेज एखादं कॅरेक्टर जे साकारायला आवडेल? फुल प्लेज मला ना विलन करायला खूप आवडेल. मला खूप आवडतं विलन करायला. म्हणजे थोडा सायकिक विलन असेल, हं, 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 हं. तर मला खूप आवडतं. विलनसाठी खूप आवडतं मला. बाकी ठीकच आहे. बाकी कॉमेडी कॅरेक्टर तर आहेतच नशिबात लिहिलेले. अगदीच. पण कधी भीती नाही वाटली टाइपकास्ट होईल मी किंवा टाइपकास्ट होतोय मी? नाही झालंच आहे ना. हं, भीती कधी वाटते? जेव्हा कळायला लागते, की आपण आता टाइपकास्ट होतो. हं. झाल्यानंतर काय भीती वाटणार आहे? पण त्याची कधी खंत नाही वाटली, की कदाचित मी खंत वाटूनही काय फायदा आहे? फायदाच नाही काही खंत वाटूनही. हं. कारण आता कसं आहे, साप दिसल्यानंतरच त्याला एकतर पकडावं किंवा मारावं. निघून गेल्यानंतर इथून निघून गेला त्याचं चर्चा करण्यात अर्थ नाही काही. कारण तो निघून गेलाय ना आता. हं. सो आता काय खंतही नाही आणि काय हेच नाही. जर मी तुम्हाला असं सांगितलं, की मागे आता 10 वर्ष मागे जाऊया आणि एक गोष्ट बदलूया, तर अंकुर वाढवे काय बदलतील? 10 वर्ष नाही, 10 वर्ष सेम चालूच होतं कामच. हं. 10-15 वर्ष जायचं असेल, 15-16 वर्ष हं. जायचं असेल मागे, तर कदाचित जर प्राध्यापक डॉक्टर मंगेश बनसोड सर मला भेटले नसते, तर मी मुंबईत आलो नसतो आणि मी अमरावती विद्यापीठात मराठीचा प्राध्यापक असतो. तिकडेच सेटल असतो. इकडे आलोच नसतो. बस तीच एक गोष्ट बदलली असती तर मग थांबलो असतो. पण असं वाटतं बरं झालं ते भेटले? म्हणजे काय? साहजिकच. कारण काय आपली आवड जर आपण आवडीला करिअरमध्ये बदललं ना, हं. त्याच्यासारखं सॅटिस्फॅक्शन जगात कुठं नाही. भले तुम्हाला अप अँड डाऊन्स येतील, हरकत नाही. कारण ते तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही निवडलंय ते. करेक्ट. काय 9 ते 5 जॉब तर आहेच. तो करतात, सगळेच करतात. पण सॅटिस्फॅक्शन कुठं आहे? नाहीच आहे सॅटिस्फॅक्शन. खूप लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे. आपली आवड आपण ते करिअरमध्ये निवडलं तर काहीही प्रॉब्लेम वाटत नाही. काही त्याचा रिग्रेट नाही वाटत. कारण ती आपली चॉईस असते. ग्रेट. पण आता सोशल मीडियाचं जग आहे आणि सोशल मीडिया अत्यंत महत्त्वाचा झालाय. आपल्या इंडस्ट्रीत तर खूप जास्त हो, महत्त्वाचा झालाय. हो. पण या सोशल मीडियामुळे कलाकारांचं आयुष्य कठीण झालंय की सोपं झालंय? ह्या प्रश्नाचं उत्तर मला पण नाही खरं तर माहीत. कारण खूप ठिकाणी असं होतं की सोशल मीडियामुळे
जे जे ग्रामीण भागातले आहेत किंवा जे स्ट्रगल डायरेक्ट करायला येऊ शकत नाहीत ते लोकांसमोर डायरेक्ट येऊ शकतात. बरोबर. हा एक फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आत्ता सध्या हल्ली जे चाललंय की फॉलोअर्सनुसार कास्टिंग होते. ते मला वाटतं कधी काहीतरी चुकीचं आहे. कारण काय, फॉलोअर्स करण्यासाठी तुम्हाला पूर्ण वेळ त्या सोशल मीडियाला द्यावा लागतो. हम्म. मग आपण काम करायचं का ते करायचं? बरं ठीक आहे, काही काही लोकांचे प्रॉब्लेम्स पण आहेत. जसा माझा प्रॉब्लेम आहे. माझं पहिलं अकाउंट बंद झालं आहे. आता माझं दुसरं अकाउंट आहे. त्याला फॉलोअर्स कमी आहेत. मग ॲक्टर नाही का मी? सो ऑडिशन्स हे बेस्ट उदाहरण आहे. म्हणजे कारण तुम्ही ऑडिशन्स घ्या, कास्टिंग करा. हां, काही काही ॲक्टर आहेत. मी असं नाही म्हणत की सोशल मीडियावरच जे हे झालेले आहेत, फॉलोअर जास्त आहेत आणि त्यांना मग फिल्ममध्ये घेतात. त्यापैकी काही काही खरंच जेन्युइन ॲक्टर आहेत, हो. जे डायरेक्ट इंडस्ट्रीत स्ट्रगल करायला येऊ शकले नाहीत त्या काळात. त्यानंतर त्यांना हा मार्ग सापडला आहे आणि ते करतायत, फुल टाईम करतायत. सो फिल्म पण त्यांना मिळत आहेत. सो त्यांच्यासाठी पण ते चांगलंच आहे. नाही, पण तुमच्यासोबत असं झालंय का कधी की फॉलोअर्स कमी आहेत आणि काम गेलंय किंवा काही? नाही, असं तर नाही झालं कधी. कारण कारण मी माझं तर एक हो, 1 वर्ष तर माझं अकाउंट पूर्ण बंदच होतं. हम्म. म्हणजे हो. Instagramचं. Facebookचं पण पेज बंद होतं. नंतर दोन्ही चालू केलेत मी. तर आत्ता कुठं त्याला 5,000-6,000 फॉलोअर्स असतील Instagramला. पण मला असं Instagramवर उलट मला Instagramवर काम आलेत एवढ्या कमी फॉलोअर्सवर. आता जी फिल्म करतोय मी, ती Instagramवरच मला कॉन्टॅक्ट केला त्यांनी. त्यांनी भारी. कॉन्टॅक्ट केला, त्यांनी ऑडिशन्स घेतलं. मला वाटतं 3-4 वेळा वेगवेगळ्या बॅक स्टोरी सांगून किंवा स्टोरी सांगून ऑडिशन घेतलं. त्यानंतर कास्टिंग झालं. खूप मस्त. मी हा प्रश्न विचारला कारण याच चॅनलवर नाही, बऱ्याच चॅनलवर जेव्हा वेगवेगळे सेलिब्रिटीज याच एका मुद्द्यावर बोलतात की फॉलोअर्स नाही म्हणून काम गेलं किंवा रिजेक्ट झाले किंवा व्हॉटएव्हर, कसं डील करता तुम्ही? म्हणजे समजा हा फोन आला की सर फॉलोअर्स नाही आहेत म्हणून आपण तुमचा विचार नाही करत आहोत. कसं डील करता? म्हणजे काय उत्तर काय देता तुम्ही? नाही, मला खरंच जेन्युइनली मला अजूनपर्यंत आत्तापर्यंत तरी असा फोन आला नाही. पण जर येईल ना, तर मग मी त्यांना सांगेन, की जर Instagramवरच करायचं असेल तर मग फिल्म कशाला करता? तुम्ही Instagramचे रील्स शूट करा ना. राईट. जर Instagramचेच फॉलोअर पाहून तुम्हाला कास्टिंग करायची असेल, तर रील्स करा, तुकड्या-तुकड्यात करा. फिल्म एवढी मोठा खर्च कशाला करायचा? बरोबर. म्हणजे जर तुमचा टार्गेट तो असेल, की फॉलोअर जास्त असतील, तर आपल्याला प्रमोशनसाठी चांगलं पडतं. ठीक आहे, हरकत नाही. प्रमोशनसाठी चांगलंच पडतं, नो डाऊट. पण त्या एक नॉन ॲक्टरसाठी एका ॲक्टरची तुम्ही पोटमारा करताय. तेवढ्या बिग बजेटची फिल्म करायची कशाला मग? ते फॉलोअर जास्त घ्या, रील करा आणि रिलीज करा. तुमचे पण पैसे सुटतील. पैसे पण मिळतात ना रीलवरून. अगदीच. अगदीच. पण 5-10 मिलियन फॉलोवर असलेल्या कलाकारांना घेतलं, तर ते 5-10 मिलियन थिएटरमध्ये येतात का चित्रपट बघायला? मला नाही वाटत. कारण काय आहे, हा जो प्रकार सुरू झालाय ना सोशल मीडिया किंवा ऑनलाईनचा, हा लॉकडाऊनपासून सुरू झाला. हो. कारण लॉकडाऊनमध्ये कुठे बाहेर जायला परमिशनच नव्हती. सो लोकांना सगळं हातात मिळालं आता आणि तिनं मानसिकता झाली. लोकांना स्क्रोल करायची सवय झाली. सवय लागली. इव्हन मला स्वतःला एवढी सवय झाली होती. मी एक नाटक पाहायला गेलो होतो. खूप बोर नाटक होतं आणि मध्येच असं केलं मी, अरे म्हटलं लाईव्ह नाटक बघतोय मी. एवढ्यापर्यंत गेलेत लोकं. मग आपणच गेलो तर हो. लोकांचं काय? सो मला नाही वाटत की 1 मिलियन 2 मिलियन ज्याचे फॉलोअर्स असतील, तेवढे फिल्म पाहायला येतील. मला नाही वाटत. काही येतील, नो डाऊट. पण काय त्यांना सवय झाली आहे स्क्रोल टाइम करायची. स्पॅन कमी झाला हां. बघण्याचा. म्हणजे साधी गोष्ट आहे ना. मी थिएटरमध्ये का जाऊ? जर मला टॉयलेटमध्ये बसून मला फिल्म बघता येते हातात. एवढ्यापर्यंत मानसिकता गेलेली आहे. हे लॉकडाऊनपासून झालं. म्हणजे इव्हन नाटकाचा ऑडियन्स याच्यामुळेच थोडा कमी झाला आहे. उलट आता मराठी नाटकाचे दिवस चांगले येत आहेत चांगले उलट. येत आहेत. हो. तर त्याने नाटकाने खूप कमबॅक केला आणि खूप अजून कमबॅक होईल. अगदीच. व्हायलाच हवा आहे. होईल. कारण नाटकाची जी मजा आहे, ती मला स्क्रीनवर नाही मजा येणार. सो लोकांना ते कळलंय आता. हम्म. मराठी मालिकांमध्ये कधी तुम्ही ट्राय नाही? मी आधीच ठरवलं होतं, म्हणजे जेव्हा मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स पास आउट झालो होतो ना, मी तेव्हाच ठरवलं होतं की डेली सोप नाही करायची. मराठी तरी किमान. हिंदी केली, पण माझं नशीब चांगलं म्हणा की प्रोड्युसरचं नशीब खराब म्हणा, ते शूटिंगमध्येच बंद झाली. पण डेली सोप मला भीती वाटते डेली सोपची खरंच. कारण काय,
मी डेली सोप केली तर मी मोनोटोनस ॲक्टर होईल असं मला वाटतं, खूप वाटतं की नाही, त्यापेक्षा नाटकात करूयात. आत्तापर्यंत तरी हिंमत नाही झाली माझी डेली सोपला हो म्हणायची. पण तिथे पैसा जास्त आहे. नाही, उलट कमी आहे. ओके. मला एक आली होती डेली सोपची कॉल आला होता. त्यांनी एवढे पैसे कमी सांगितलेत. मी त्यांना हे पण बोललो की मी एवढे घरी राहायचे स्वतःला देईन मी पैसे. म्हणजे एवढ्या कमी पैशात मी का करू डेली सोप? हे इव्हन उत्तर मला खूप आवडलं. हां, इव्हन मी तिला हे पण बोललो, "तू मलाच फोन केलास ना, एकदा कन्फर्म कर. अंकुर वाढीवलाच फोन केलास ना?" "हां सर, हां." "मग काय एवढे पैसे कमी सांगतेस तू? तुला माहीत आहे मी कोण आहे? किंवा सर्च केलंस काय? किंवा मी काय काम केलं, किती काम केलं, हे माहीत आहे का? जर माहीत नसेल तर विचार. हे अगदीच कमी पैसे आहेत." म्हटलं, "हे माझे म्हणजे महिन्याभराचा जर खर्च केला तर माझ्या लेकराच्या चॉकलेट निघतील तेवढ्या पैशाच्या. आणि तेवढ्याच्यात मी का करायचं डेली सोप?" नो डाऊट असतील, काही-काही प्रोडक्शनला असतील जास्त पैसे, पण माझा अनुभव हा आहे, की एवढ्या कमी पैशात मी नाही करणार. मी घरी राहीन. म्हणजे ते त्यांनी त्यांनी जे पेमेंट सांगितलं ना, वायफायचा पण खर्च निघणार नाही माझा. इतकं हो, कमी? हो. म्हणजे मी इमॅजिन करू शकते. म्हणजे मी चॉकलेटवर केलेलं इमॅजिन, पण वायफाय हां, मग मी काय करू डेली सोप? पर डे. पर डे. बरं त्यातही असं होतं, की महिन्याचे 5 दिवस शूट लागेल. का? बरं बरं माझे मित्र काय डेली सोप करतात. सो त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं, की डेली सोप करताना म्हणजे आपण जवळपास स्वतःला त्यांच्याकडे गहाण ठेवलं. ते कधी डेट देतील, कधी कॉल टाईम देतील याची गॅरंटीच नाही. मग आपण अडकून का राहायचं? ठीक आहे, आपल्या डेट्स जर आपल्याला महिनाभर आधी मिळाल्यात, तर बाकीच्या वेळेत बाकीचे कामं करू शकतो ना. एंटरटेनमेंटचेच नाही, पण काही वैयक्तिक पण कामं हो. असतात. तर ते करू शकतो आपण. तर मग आणि खूप मित्र आहेत. "अरे, उद्या काय प्लॅन आहे?" "थांब, माझा कॉल टाईम यायचा बाकी आहे." असं म्हटल्यानंतर माझी अजून तरी खरंच हिंमत नाही झाली डेली सोप करायची. पण कधीतरी मोठा बिग बजेट एखादी सीरियल आली आणि ते कॅरेक्टर चांगला असेल ना, तर मी करेन. हं, कॅरेक्टर चांगला असेल, बजेट वगैरे ठीक आहे. हं, माझा ना बजेटचा इश्यूच नाही आहे. माझा माझा प्रॉब्लेम असा आहे, की मला जर कॅरेक्टर चांगलं असेल, हं, स्टोरी चांगली असेल ना, तर मी खूप कमी पैशात करतो. मला त्याचं काही हे नाही आहे. हं. फक्त काय काम चांगलं असावं. हां, पैशासाठी तर मग करतोच ना काहीही आपण. माकड चाळीत राहतोच आपण. म्हणजे कामही चांगलं नाही आणि पैसेही कमी आहेत तर नाही. मग कशाला करायचं? करेक्ट. खूप भारी. पण सर मी आता हा प्रश्न विचारला, की पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघता किंवा काय प्लॅन्स आहेत? तर काय सांगाल? माझे सध्या तरी मी प्लॅन करणारा माणूस नाही आहे. म्हणजे मला ती सवयच नाही, की हं, प्लॅन करून आपण असं करू. तर ते सध्या तरी फोकस माझा सध्या पी-एच-डीवर चालला आहे. हं. या 4-5 वर्षात माझी पी-एच-डी कंप्लीट होईल. त्या दरम्यान माझ्या डोक्यात खूप वर्षापासून चाललं होतं हे. आता काही दिवसापूर्वी म्हणजे 6-7 महिन्यापूर्वीच भारतदादांनी पण बोललेत, की आपण हे करू, की विदर्भात ॲक्टिंग इन्स्टिट्यूट चालू करायचं आमचं चाललंय. की कारण काय आहे, विदर्भातले कलाकार इकडे येतात, स्ट्रगल करतात, थांबत नाहीत. काय एका वर्षात तुम्हाला काम मिळतीलच असं नाही. आणि काम मिळवण्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचं हे आहे, की तुम्हाला काय जमत नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे, बरोबर. की मला हे नाही येत. सो काय होतं, की जेव्हा नॉन ट्रेन्ड ॲक्टर असतात ना, हं, त्यांना हे कळायला खूप वर्ष लागते, की मला नाही हे जमणार. हं. मग आपण दुसरं काहीतरी करूयात. तर तो जो पिरियड वाया जातो ना, तो वाया जाऊ नये म्हणून माझं आणि भारतदादा पण हो बोललेत, की एक इन्स्टिट्यूट विदर्भात कुठेतरी सुरू करायचं चाललंय आमचं. खूप भारी. म्हणजे हा खूप विचारच छान आहे. म्हणजे हां. हा पुढच्या 5 वर्षात होईलच नक्कीच. पण हा विचारच खूप छान आहे, की विदर्भातल्या कलाकारांसाठी काहीतरी विदर्भातलेच मी फक्त कलाकार. विदर्भच नाही, मी गेल्या 15 वर्षात महाराष्ट्रातल्या खूप ग्रामीणातल्या ग्रामीण भागात जाऊन वर्कशॉप केलेत. ओह! ॲक्टिंग वर्कशॉप. त्यांना फक्त म्हटलं, "कुठे आहे? कोणतं गाव आहे? किती लोकसंख्या आहे?" "ओके, ठीक आहे, मी येतो." पैसे द्यायचे तुम्ही काय ठरवायचे तुम्ही ठरवा. मला काय पैसे हेच पाहिजेत म्हणून नाही. ट्रॅव्हलिंग करा. मी 4 दिवस तिकडे येऊन शिकवेन. फक्त राहण्याची व्यवस्था करा. तर मी असं महाराष्ट्रातल्या खूप भागात केलंय. ग्रामीण भागात. जिथे खरंच काय आहे ना, की ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे. पण तर मार्गदर्शनच नाही ना. इव्हन मी सुद्धा ग्रामीण भागातून आलो. जेव्हा मी मास्टर करत होतो, शेवटच्या वर्षात कळलं, की ह्या क्षेत्रात शिकता पण येतं. ह्याच्या इन्स्टिट्यूट पण असतात आणि आपण पण करियर करू शकतो. बरोबर. तर मग
आपल्याला एवढ्या वेळानंतर कळलं हम्म. हे आपल्याला माहीत आहे, मग आपण काय लोकांना सांगायचं नाही. बरोबर. हा एवढं आहे की होतच असं नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत काय आहे. हरकत आहे. आणि एकदा तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घेतली ना, की फक्त ॲक्टिंगसाठीच नाही, तुमच्या बाकीच्या गोष्टीसाठी पण खूप कामाचे आहेत. म्हणजे ॲज अ ॲक्टर मी ॲक्टिंग करतो हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्या व्यतिरिक्त मी रायटर आहे, मी डिरेक्शन करतो, मी फिल्म लिहितो, नाटक लिहितो, मी मेकअप उत्तम करतो, काय बोलताय? मी सेट डिझाईन उत्तम करतो, मी कॉस्ट्यूम डिझाईन उत्तम करतो, कारण मी हे शिकलोय. सो आत्ता माझा फोकस आहे ॲक्टिंगवर, नो डाऊट. ह्याचा एक पिरियड आहे, तो संपणार कधीतरी. सो त्यानंतर जे माझे बाकीचे आहेत गोष्टी शिकलेल्या, त्या तर कामी येतील ना. म्हणजे तेच आहे की शिकून घ्या, कला हां, कधीच उपाशी उपाशी ठेवत नाही. नाही. मला नव्हतं माहिती तुम्ही मेकअप करता. अरे, मी उत्तम मेकअप करतो मी. म्हणजे आमचे कृष्णा बोरकर काका आहेत. हम्म. गेलेत आता ते. मला मेकअप शिकवायला यायचे. त्यांनी वामन सरांना सांगितलं होतं, की याचं ॲक्टिंगमध्ये करिअर जरी नाही झालं, हा मेकअपवर पोट भरू शकतो. वाह. तो खूप चांगल्या प्रकारे मेकअप करतो. आणि नुसतं प्लेन मेकअप नाही, प्रॉस्थेटिक मेकअप आणि ह्या सगळ्या प्रकारचे मेकअप करतो. खूप म्हणजे त्या मस्त. 2 वर्षात केलं. नंतर असं काही गरज नाही पडली, पण करू शकतो. खूप मस्त. पण इतका वेळ गप्पा मारल्यानंतर मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा वाटतो, की खरं तर हे तुम्ही काय सांगाल येणाऱ्या कलाकारांना जे खूप ग्रामीण भागातून येतात, पण ते उत्तम कलाकार आहेत, की फक्त ॲक्टिंग म्हणून या क्षेत्रात येऊ नका, तर जोडधंदाही खूप महत्त्वाचा आहे. काय सांगाल तुम्ही या सगळ्याबाबत? नाही, गरजेचंच आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे, की ॲक्टिंगसाठी आल्यानंतर तुम्हाला खरंच ॲक्टिंग येते का? हे पहिले तपासून घ्या. काय होतं ना, की मला ॲक्टिंग जमत नाही, मला करता येत नाही, पण मला तेच करायचं आहे. हा अट्टहास नको. हां, तुम्हाला एंटरटेन क्षेत्रात या अजून काय करायचं असेल, तर बाकीच्या पण खूप गोष्टी आहेत, त्या शिकून घ्या. टेक्निकल गोष्टी आहेत. तुमचं रायटिंग स्किल तुमचं चांगलं आहे का? तुमचं डायरेक्शन स्किल चांगलं आहे. तुम्ही तपासून घ्या आणि मग त्यात फोकस करा. कारण काय, हा ॲक्टिंग किंवा अभिनय जो आहे ना, हा खूप मोठा भपकार आहे. ह्याच्यात एकदा ग्लॅमरची याची सवय लागली ना, की याच्यात एवढं अडकून जातं, हो. की चालताना 2 लोकांना आपल्याकडे पाहिलं ना, "अरे यार, मला ओळखलं नाही." असं जेव्हा वाटायला लागतं ना, तेव्हा मग तुम्ही संपलात. तुम्ही काहीच करू नये. घरी जाऊन मस्त बसावं. की लोकांनी ओळखण्यासाठी जर तुम्ही ॲक्टिंग करत असाल, तर नाही. आणि हाच प्रॉब्लेम आहे. ॲक्टिंगमध्ये जे स्ट्रगल करण्यासाठी जेवढे काही येतात, त्यांचा हाच सगळ्यात प्रॉब्लेम आहे. ते ग्लॅमरसाठी येतात. तर ग्लॅमरसाठी न येता तुम्ही इथे सॅटिस्फॅक्शन शोधण्यासाठी या. कामातून तुम्हाला जर मिळत असेल सॅटिस्फॅक्शन, तर मग उत्तमच आहे. तर नसेल मिळत तर नका करू. मग काहीतरी दुसरा कामधंदा करा. आणि पूर्ण वेळ ॲक्टिंग करत असाल, तर त्याचसोबत तुमचा काहीतरी एक व्यवसाय ठेवा. असायलाच. जसं शेतीसाठी एक व्यवसाय लागतो, तसा ॲक्टिंगसाठीही एक वेगळा व्यवसाय लागतो. पूर्ण वेळ शेती करू शकत नाही, पूर्ण वेळ ॲक्टिंग करू शकत नाही. बरोबर. खूप मस्त. म्हणजे मला वाटलं नव्हतं, की मी तुमच्याबद्दल इतकं काही वेगळं मला ऐकायला मिळेल. कारण का जसं तुम्ही सांगितलं सोशल मीडियावर तुम्ही फार कमी असता हां. आणि आम्ही नेहमी सोशल मीडिया बघून जज करत असतो. हां, हां, हां. मीही एक फॅन आहे किंवा मीही प्रेक्षक आहे. तर आम्ही जेवढं सोशल मीडियावर, जेवढं टीव्हीवर बघतो, तेवढंच आम्हाला कळतं आणि याशिवाय जर तुम्ही दुसरे इंटरव्ह्यूज दिले, पॉडकास्ट दिले, तर त्यातून आम्हाला समजतं. पण ही माहिती मला असं वाटतं, की आज पहिल्यांदा मला कळली आहे, जी कुठेही इंटरनेटवर नाही नाही, आहे. नाही. आणि मला असं वाटतं, की तुम्ही अजून सोशली सगळ्यांना सांगायला पाहिजे, की तुम्ही काय करता ते. कारण का खरंच हे लोकांना कळणं फार इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही इतक्या ग्रामीण भागात जाऊन वर्कशॉप घेता किंवा तुमच्याकडे इतक्या वेगवेगळ्या कला आहेत. तर मला असं वाटतं, की तुम्ही ते सगळ्यांना सांगायला हवं. सांगायचं काय आता ते, सांगून काय होणार नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी जास्त सोशल मीडियावर नसतो. ज्यांना माहीत आहे ते बोलवतात. मी खरंच महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण वर्कशॉप घेतलेले आहेत. राजस्थान, गुजरात. पण ते काय, जिथे ग्रामीण भाग आहे तिकडे जातो मी. शहरात नाही जात. शहरात का नाही जात त्याचं कारण काय, की इथे आहे, लोकांना माहिती आहे ना, इथे सगळं अवेलेबल आहे. हं. सो त्यांना वेगळं जाऊन शिकवण्याची काही गरज नाही. हां, मी गेस्ट लेक्चर घ्यायला जातो कधी-कधी, हं. कुठल्या ॲक्टिंग येतात, पण ग्रामीण भागात पूर्ण वेळ. खूप मस्त आणि म्हणूनच मला माझं हे प्रोफेशन खूप आवडतं. कारण का मला इतकं छान ऐकायला मिळतं आणि थोडी
ज्ञानात भर होते, कारण आम्हाला खरंच माहिती नसतं. आमची खरंच पाटेकोरी आहे, की आम्ही फक्त जे दाखवत आहे त्यावरून आम्ही शिकत राहतो. पण तुम्ही आज जे आम्हाला आणि या सगळ्या प्रेक्षकांना जे आज हा इंटरव्ह्यू बघतायत, त्यांना जे सांगितलं ते खूप जास्त मोलाचं आहे आणि डिप्रेशन या विषयावर तुम्ही जे भाष्य केलं ते फार सुंदर आहे. हं. मला असं वाटतं, की प्रत्येक कलाकारात बरेच गुण असतात. इट जस्ट ते लोकांनी फक्त बघितले पाहिजेत आणि मला असं कुठेतरी वाटतं, की कलाकारांनी ते दाखवले हवे. दाखवायला पाहिजे. हो. दाखवायला पाहिजेत, हरकत नाही. पण त्यासाठी प्रोड्युसरने पण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. अगदीच. असे प्रोड्युसर मराठीत आणि हिंदीत आणि इतर भाषांमध्ये जगू देत. जगू देत. मला असं वाटतं, की एक प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याकडे प्रोड्युसर पुन्हा इंडस्ट्रीकडे वळून बघत नाहीत. असे बरेच प्रोड्युसर मी बघितलेत. पण आत्ता जर चांगला काळ येतोय सगळ्याच सिनेमांसाठी, तर प्रोड्युसर जगला पाहिजे, येस. असं मला वाटतं. थँक यू सो मच. तुम्हाला गप्पा थँक यू, मारून थँक कसं वाटलं? खूप मजा आली आणि खूप दिवसानंतर काहीतरी चांगलं बोललोय असं मला वाटतंय आज. हो. कारण इतर पॉडकास्टला त्यांचे ठरलेले विषय आहेत. हो. सॉरी मी कौतुक करतोय, पण ही खरंच गोष्ट आहे. इतर पॉडकास्टला मग तुमचा जन्म कसा झाला? आहे ते झालाय. मग तुमचा प्रवास सांगा. ह्या गोष्टी ठरलेल्याच आहेत. तर त्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा असं व्यक्त होता येत नाही. सो आज जसं फ्लोने सगळ्या गोष्टी मी खूप दिवसानंतर व्यक्त झालो असं म्हणायला पण हरकत नाही काही. खूप मस्त. थँक यू सो थँक यू, मच. थँक यू. आणि खूप छान गप्पा मारल्या. इथे Thank आलात, तब्येत ठीक नसतानाही त्यासाठी खूप थँक यू. तुम्ही Thank तुमच्या you, thank तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.